टीम कुंडेवाहल संघ धामोली संघाच्या अगेन्स्ट. दोन षटकं संपली, 20 धावा लागल्या. गोलंदाज अनंता आणि त्यांचा पहिलाच बॉल यष्टांचा वेध घेतलाय, कारण संपूर्ण यष्ट्या दिसत होत्या आणि प्रॉपर चेंडू फेकलाय आणि त्यानंतर मात्र मिस झालं बॅट्समन आणि रणजित वाघे इथून बाद झालेत. निराश आहेत, फारशी कामगिरी करू शकले नाही, सलामीला आले होते आणि तब्बल 4 बॉल खेळले, एकही धाव नाही आहे आणि त्यानंतर विकेट जाती आहे ती कुंडेवाहल संघाची. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, समोरच्या दिशेला एक सिंगल प्राप्त करतायत. सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावली ती 21 या अंकावर. अनंत पारधी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सागवाडी या गावचा हा खेळाडू तुम्ही पाहताय आणि त्याच्या बरोबर यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, जोरामध्ये फेकलेला थ्रो पाहायला मिळाला, वेगानं फेकलाय, सिंगल कंप्लीट झाली आणि आता या सिंगलनं धावसंख्या 1 पुढे सरसावली 22 धावा. गुरुनाथ वाघमारे, गुरुनाथ यांचा फटका आपण पाहताय, कव्हरच्या दिशेने खेळलेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, आपण पाहू शकाल. एक सिंगल मिळतीये. अखाडा वाडी इथून हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि त्याच्या बरोबर स्ट्राईकला आता बॅट्समन आलाय कृष्णा कातकरी, आपण पाहताय, नांदगावचा हा खेळाडू आहे. अनंत सज्ज, अनंतचा हा बॉल समोरच्या दिशेला ऑनसाइडला खेळतायत, डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय, एक सिंगल मिळेल. संत हलवार पद्धतीचं क्रिकेट. चुकी कुठे झाली मी म्हणेन, अगदी जनार्दन कातकरी शिरडोन चांगला खेळ करत होता आणि एक सिंगल चोरण्याच्या प्रयत्नामध्ये त्यानं विकेट गमावली. त्याच्या बॅटमधून आपण जर विचार केला, एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला आणि इथून मात्र हे षटक संपलंय तिसरं. अनंत यांचं चांगलं षटक राहिलंय, फक्त धावा संख्या त्याने 4 खर्च केली, एक विकेट सुद्धा मिळवली. 18 बॉल संपले, पाणी न्यायचंय. चला, 3 षटकं संपली की 12व्या खेळाडून लक्ष द्यायचंय, पाणी मैदानात घेऊन जायचंय आपण. आणि टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 24 धावसंख्या. 8च्या सरासरीनं 24 रन्स जमल्या जात आहेत ते या पूर्वार्धामध्ये, आता या मॅचमध्ये.
लोकेश भगत अष्टपैलू खेळाडू आज कामगिरी करतो श्रीवर्धन म्हसळ्यामध्ये ओपन टुर्नामेंट. 6 बॉलमध्ये 23 धावसंख्या. गोलंदाजी सुद्धा सुंदर. सातत्याने त्याला संधी मिळते त्या संधीचं तो सोनं करत असतो. चांगला खेळ त्याचा सातत्यानं राहिलाय. काल सुद्धा त्याचा खेळ आपण पाहिला इथे. आणि अप्रतिम कामगिरी करताना आपण या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अगदी सर्व खेळाडूंना आपण पाहत आहे. कोण असेल उद्या या मालिकावीराचा हकदार, कोण असेल या बाईकवर आपलं नाव कोरेल, जी रुपेश दादा ठोंबरे यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केली आहे. पनवेल तालुका प्रमुख शिवसेना आपण पाहत आहे, पनवेल विधानसभा. आणि त्याचा कोण मालिकावीर असेल, मग ज्याला ती मालिकावीर बाईक मिळेल त्या टीमच्या, अगदी तो खेळाडू असेल त्या टीमच्या रकमेमधून तुमचे 16,000 रुपये मायनस होतील. हे लक्षात घ्या आपण कर्णधार, संघ मालक. आणि जेव्हा ती बाईक आपल्या नावावर आपण कराल तेव्हा तुम्हाला ते रिफंड होणार आहेत, पैसे परत दिले जातील. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच ठिकाणी असं घडलंय. कारण पहिले आयोजक काय करायचे, सरळ सरळ सर्व रक्कम द्यायचे, परंतु बऱ्याच ठिकाणी गाडी नावावर होत नाही. मग त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि त्यानंतर मग आयोजकांनी सुद्धा एक चांगलं मी म्हणेन अगदी नियम सुरू केला की ती रक्कम मायनस करायची आणि त्यानंतर नावावर ती गाडी केली की त्यानंतर रिफंड करायचे. मग अशा परिस्थितीमध्ये अशानं काय होतं की तो खेळाडू ती बाईक आपल्या नावावर करतो. कधी कधी काय होतं, परस्पर तिचा सौदा सुद्धा केला जातो. अशा सुद्धा गोष्टी होतात. इथून मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग चांगल्या बॉलवर डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे ती 24 या अंकावर. षटक क्रमांक 4 सुरू झालाय. गोलंदाज येतोय संकेत पारदीला आपण पाहत आहे. अकुलवाडी गावचा खेळाडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टास्क होता आणि त्याच्यावर पुन्हा एकदा बीट केलाय गोलंदाज संकेतनं. आणखी एक बॅक टू बॅक येणारा हा दुसरा डॉट बॉल. डावकरी आताचा गोलंदाज क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये आपण पाहत आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एकच सिंगल मिळेल. सिंगल पे धावसंख्या आता 25 धावा. 25 रन्स पाहायला मिळतील. 25 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. गोलंदाजी करताना आता संकेत पारदीला आपण पाहत आहे. त्याच्या समोर आहे फलंदाज गुरुनाथ वाघमारे. गुरुनाथसाठी हा बॉल डीप मध्ये ठेवतोय. दूरवर ठेवलाय थोडासा. चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला पकडला, लाईन चांगली आहे आणि अचूक लाईननं सटीक गोलंदाजी करताना गुरुनाथला आपण पाहत आहे, सॉरी संकेतला आपण पाहत आहे. अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये होतीये ती आता धामोली टीम कडून. पुन्हा एकदा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अशा पद्धतीचा इथून खेळण्याचा प्रयत्न झाला बघा. कारण जे चेंडूचा मिरिट आहे त्या मिरिटनुसार खेळणं महत्वाचं आहे. तुम्हाला संधी दिली आहे, संधी मिळाली आहे, त्या संधीला मी म्हणेन उचलून धरणं, आपल्या बॅटमधून धावा जमवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जर बॅटला चेंडू स्पर्श होत नाही, सिंगल डबल सुद्धा खूप महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. थँक्यू सो मच शेखरजी. आमचे आदरणीय मान्यवर मैदानावर आले, त्यांना विनंती करतोय. अनिलजी नाईक कलंबोलीचे, त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर या. त्यानंतर सुभाषजी कातकरी बेलापूर, त्यांचं देखील भव्य स्वागत झालंय. त्यानंतर दिनेशजी नाईक विचुंबचे आहेत दैवत, त्यांना देखील विनंती असेल. तिन्ही मान्यवरांना आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं मध्ये. येस, थँक्यू गुलशन. षटक इथून संपलंय. चौथं संकेत यांचं 5 धावा खर्च केला, 4 डॉट बॉल. आणि त्यानंतर धावसंख्या जमली 24 बॉलमध्ये 29 धावसंख्या 29. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जर एक 15 धावसंख्या आली ना तर एक चांगलं फायटिंग टोटल होणार आहे ही धावसंख्या कुंडेबाल संघाला. आणि ते आता धावसंख्या जमवण्यासाठी दोन बॅट्समन कुठपर्यंत प्रयत्न करतील. कारण गुरुनाथनं अद्यापपर्यंत चेंडू खेळले पाहिले असते 6 बॉल, त्यामध्ये 6 धावा त्यानं जमवल्या, एक चौकार. या वेळेला फटका खेळतायत, कव्हरच्या वरतून खेळतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल पूर्ण, स्किड झाले.
स्किट होताना आपण पाहिलं त्यांना, परंतु तरीही 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि या 2 मात्र धावसंख्या आता 31 या अंकावर पाहायला मिळेल. 31 रन्स, 31, 40 पर्यंत पोहोचणं, 40, 42, 45 आणि त्यासाठी पोहोचणं खूप महत्वाचं राहील. परंतु गोलंदाजांचं कौतुक करूया. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते, गोलंदाजाला सांगितलं जातं वन बाउन्स अशी ऑन इथून मात्र केलं जाते पंचांच्या माध्यमातून. कारण एक षटकामध्ये वन बाउन्स साठी एकच चेंडू असतो. दुसरा बॉल आला त्याच्यावर दंडित केलं जाईल, एखादी एक्स्ट्रा धाव खर्च होईल, परंतु आणखी एखादा बॉलला बाउन्स होईल का? परंतु इथून मात्र आलाय हा डॉट बॉल. क्रिकेटचे खूप सारे नियम ते फॉलो करतो. फॉलो करताना इथून मात्र झेलची संधी आहे, योग्य कॅरी केला जातोय. झेल मात्र टिपलाय अनंत पारदीनं आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागलाय तो कुंडेबहाल संघाला. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे कृष्णा कातकरी. हा बॉल पाहायला मिळाला, अप्रतिम फटका होता आणि या अप्रतिम फटक्यावर संपादन केल्या फलंदाजानं 6 धावा षटकार. षटकार इथून संपादन केलाय षटकारानं. धावसंख्या तब्बल पुढे सरकली. धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळाली ती म्हणजे 37 या अंकावर, 37. चला नेक्स्ट मॅच असेल आणि त्या नेक्स्ट मॅचचा सुद्धा टॉस केला जाईल. या वेळेला एक तेरी तो एक मेरी, आधी षटकार आणि त्यानंतर क्लीन बोल्ड आणि इथून मात्र विकेट इथून मिळाली ती महेशला, दामोले संघाला. आणखी एक फलंदाज कुंडेबहाल संघाचा बाद. चला नेक्स्ट मॅच असेल साहिल 11 आपटा, शरद दादा वाघ यांचा संघ आणि दुसरा संघ असेल दोस्ती 11 कुंडेबहाल बेलापूर. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण टॉस साठी लगेच संपर्क साधूया. चेंडू बाकी असलेल्या षटकामधील आता शेवटचा अंतिम बॉल, शेवट कसा असेल कुंडेबहाल टीमसाठी हे सुद्धा आपण पाहूया. न्यू बॅट्समन आलाय, कुठला रे? या बॉलवर 2 आल्या आणि या 2च्या बरोबरीनं पूर्वार्ध संपले. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंग मध्ये जमवल्या ते गावदेवी 11 कुंडेबहाल टीमनं धामोली टीमच्या समोर खेळत असताना सार्थक दक्ष रियांश 11 धामोले 39 धावा जमल्यात. 40 करायचे धामोली संघाला. येणारे 5 षटक आणि 30 बॉल मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये अगदी 40 धावा जोडल्या जातील, 40 धावा वाचवल्या जातील. डिपेंड होतील की आणखी काही वेगळं चित्र या मॅच मध्ये निर्माण होईल का, गोलंदाजांच्या माध्यमातून केले जाईल का, हे नक्कीच तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल. आपण पाहत राहील स्पर्धा आदिवासी पनवेल प्रीमियर लीग, परंतु कॉम्बॉक्स मध्ये जोडतील गुलशन पाटील. तर टॉस साठी कर्णधार आले. चला टॉस साठी रोशन पवार आणि हिरामन नाईक. आपण टॉस साठी यायचा. हिरामन नाईक आहे तिथे. चला टॉस करूया आपण आणि
टॉससाठी विनंती करूया. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक स्वागत. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या स्पर्धेतले दिवस आज पाहिलं तर 5वं तुम्हाला पाहायला मिळेल. 16 तारखेला ही स्पर्धा मात्र सुरुवात झाली होती आणि आज पाहिलं तर 20 तारीख या स्पर्धेतला दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये सर्वांना उत्कंठा लागली असेल का या स्पर्धेतला मालिकावीर अर्थातच पाहायला गेलं तर बाईकचा मानकरी कोण असणार आहे. कोणाच्या हाती अगदी पाहायला गेलं तर स्वप्नाची बाईक मात्र मिळेल हे उद्याच्या दिवशी मात्र संपूर्ण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल संघानं जमवल्या टोटल ऑन बोर्डवर 39 धावा आणि 40 धाव्यांचं टार्गेट उभं केलंय. पूर्वार्ध संपले, उत्तरार्धाला सुरुवात होईल आणि चला 2 बॅटर आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आजच्या दिवसातली पहिली मॅच आणि 2 संघ तुम्ही पाहताय. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ सार्थक द श्रियांश 11 धामोळे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 40 टॉससाठी धावे विनंती करूया. बघा, मी सन्माननीय सुहास दादा कातकरी यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. होणाऱ्या पुढच्या मॅचचा आपण करूया टॉस. एका बाजूला आपण पाहत आहे आपटा टीम आहे, साहिल आणि मनवा 11 आपटा, आणि दुसऱ्या बाजूला आहे कर्णधार आपण पाहत आहे दोस्ती 11 कुंडेवाल बेलापूर. असे 2 संघ टॉस करतील आमचे दादा. छप्पा आणि काटा. काटा इज कॉलिंग. पुन्हा एकदा काटा. टॉस जिंकलाय कर्णधार आपण पाहत आहे आमची रोहित आहे. रोहित, टॉस जिंकलाय, डिसिजन काय पसंती असेल? बॅटिंग. फलंदाजी म्हणजे एक धाडसी निर्णय अगदी तुम्ही घेतलाय. आणि बॅटिंग करत असताना आता मात्र, कारण आज मला वाटतंय 5वा दिवस, टॉस जिंकल्यानंतर सर्वच संघांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय, पण तुम्ही बॅटिंग करणार आहात. काय प्लॅनिंग असेल? किती धावांपर्यंत आता अगदी समोरच्या संघाला मग त्यांच्या समोर ठेवणार टार्गेट? 70+. 70+ टार्गेट असेल. जास्त विश्वास कोणावर असेल बॅटिंग करत असताना? तू स्वतः असशील, अजून कोणावर जास्त विश्वास असेल? रोशनवर आणि दिनेश आणि मधुकर आणि अंकुश वाघ. ओके. आणि एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप भारी असते ही, बोलायला काही शब्दच नाहीत. येस, धन्यवाद रोहित. त्यानंतर आहेत आमचे हिरामन. हिरामन, मला वाटते तुमच्या मनासारखं झालंय. कदाचित टॉस जर जिंकला असतात, मला वाटते तुम्ही फिल्डिंग घेतली असती, बरोबर? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती फर्स्ट, कारण की आता 70+ टार्गेट देण्याचं त्यांनी सांगितले तुम्हाला. आपली रणनीती काय असेल गोलंदाजी करताना? जास्त विश्वास कोण असा गोलंदाज असेल की त्याच्यावर जास्त विश्वास आणि जिम्मेदारी असेल? नक्कीच आमच्याकडे सगळे चांगले गोलंदाज आहेत, तर आम्ही कमीत कमीत 50 क्रॉस करू नाही देणार. नक्कीच. आणि एकंदरीत गेल्या वर्षी सुद्धा खेळला असाल कोंडेवालच्या मैदानावर, यंदा करंजाडेमध्ये आहोत. काय सांगाल या मैदानाबद्दल आणि पूर्ण आयोजनासाठी? आयोजन तर खूप चांगलं गेलंय, मागच्या वेळेस तो दुप्पट चांगलं गेलंय आणि यावेळेस तर ग्राउंड 1 नंबर भेटलाय. बाकी आणि त्यानंतर एक प्रश्न असेल आणखी एक, की ही स्पर्धा जर विचार केला दुसऱ्या वर्षामध्ये, आणखी येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा स्पर्धा अशी सुरू राहिली पाहिजे की त्यात अजून काही बदल घडला पाहिजे? स्पर्धा तर चालू राहिली पाहिजे,
कारण की जे येणारे यंग टॅलेंट आहेत त्यांना संधी भेटली पाहिजे. त्यापुढे जर ही टुर्नामेंट खेळले नाही म्हणजे आमच्या समाजातले APPLचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी ही स्पर्धा खेळली पाहिजे. कारण की याच्यात जर तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुम्हाला पुढे संधी नक्कीच भेटेल. नक्कीच. आणि मग स्पर्धा पुढे राहण्यासाठी मग आयोजकांना आपण काय साथ दिली पाहिजे अगदी, आणि येणाऱ्या बाकी खेळाडू काही कमेंट करतायत त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? त्यांना नक्कीच सांगेन की कमेंट करू नका. तुमचं जे खेळ असेल ते तुम्ही ग्राउंडवरती येऊन खेळून दाखवा. कमिटीला कमिटीला दोष देणे हे हे बोलताय सॉरी आपलं काम नाही. ओके, हे होते आमचे हिरामन. शुभेच्छा असतील हिरामन तुला आणि रोहित, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. बेलापूर टीम, कुंडेवाल संघ आणि आपटा संघ असेल, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचकडे. टार्गेट आहे 40 धावेचं. ऐकूया पुन्हा एकदा गुलशन. धन्यवाद. विचार केला तर पहिल्या बॉलवर सिंगल घेतली होती, दुसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर विचार केला तर 2 चौकार समाधान कातकरेच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या टोटल 9 धावा. ऑन बोर्डवर 40चं टार्गेट आहे आणि ती हे पूर्ण करताना पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत विचार केला तर 2 बॉलमध्ये दमदार बॅटिंग राहिली आहे. यावेळीसला शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता पाठीमागच्या दिशेमध्ये, फाईन लेग रिजन मध्ये येतो यावेळेसला APPL चा हा ब्रँडेड षटकार. विश्व अगदी चांगला परफॉर्मन्स राहिला कालच्या दिवसामध्ये, परंतु आज पहा संघाचा संघनायकावर प्रहार केले जात होते, परंतु अंतिम क्षणाला झेल टिपला गेलाय. ज्या फलंदाजांना पाहिला गेलं तर बॅटिंग करताना लेंथ पकडली होती, त्याला आता तंबूच्या आसऱ्याला परतवला फलंदाज बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होतील. नवीन बॅटर नेम सांगायचा आहे. बॉलर नेम रणजित वाघे. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकावर पिटूचं षटक टाकताना पाहायला मिळतील. यावेळीसला क्रॉस दी लाईन, आडव्या बॅटनं प्रॉपर मिडल ऑफ द बॅट राहिला बॉल आणि सीमा पार जातोय रणजित वाघेच्या अगेन्स्ट हा पहिला षटकार. टीमची धावसंख्या 21. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं कॅमेरा मॅनच्या दिशेनं हा सलगचा दुसरा षटकार रणजित वाघेच्या अगेन्स्ट. मोरब्याचे गोलंदाज आहेत, परंतु इथून पाहिलं गेलं तर 12 धावा 2 बॉल मध्ये खर्च केल्यात. पाहिलं तर धावसंख्या फक्त विजयासाठी आता इथून 13 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर विनंती आहे रोशन पवार, आपल्यास विनंती आहे आपण मंचावर या. आयोजक सोबत आपण संपर्क साधायचा आहे. कमालीची दमदार सुरुवात केली आहे.
या बॅटरनं सलगचा इथून पाहिला गेलं तर चांगला फटका आहे. अजून एक तडाखा या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रणजित वाघेच्या अगेन्स्ट हा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. धाबींची मात्र गरज आहे. पहिली मॅच तुम्ही पाहताय का वन साइडेड मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. कारण की टीमची धावसंख्या पाहिली तर 31 धावा धावफलकावर आहेत. 30 बॉल मध्ये लक्ष उभारलं होतं 40 धावेंचं प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघानं. परंतु त्या 40 धावा पाहिल्या गेल्या तर 2 षटकामध्येच पूर्ण केल्या जातील का, याच्याकडे आता पाहिलं जाईल. ताबडतोड अद्यापर्यंत बॅटिंग केली आहे. अजून एक आडव्या बॅटनं खेचला, स्लॉट मध्ये आहे, फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चाललाय सीमा पार. अजून एक चौकार या बॅटरच्या बॅट मधनं येतोय. जी संधी रुपेश वाघला दिली होती संघानं, त्या संधीचा सोनं करतोय मैदानाच्या आतमध्ये. रणजित वाघेच्या अगेन्स्ट पाहिलं तर 2 बॉलवर 2 षटकार खेचले होत्या. त्यानंतर 2 बॉलवर 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत. संयम नाही या आक्रमक सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त इथून विचार केलं 5 धावेंची गरज आहे. इनसाइड आउटला हा फटका खेचला आणि या बॅटरनं अगदी पहा कमालीची बॅटिंग करून दाखवल्या. वन साइडेड ही मॅच मात्र आपल्या बाजूला खेचली गेली आहे. स्कोर इज लेवल झालाय. 39 धावा धाव फलकावर लागल्यात. फक्त विजयासाठी 1 धावेची मात्र गरज आहे. टेनिस बॉल मध्ये पाहिलं गेलं तर 30 बॉल मध्ये 40 धावा देखील डिफेन्स होताना कित्येक मैदानावर पाहिले आहेत. परंतु आज भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या स्पर्धेमध्ये वेगळी पाहायला मिळाली आहे. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघ पराभवाच्या अगदी उमरट्यावर आहे. कारण की बॅटिंग लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर विचार केलं तर गोलंदाजी देखील खराब अद्यापर्यंत प्रेक्षकांना या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 39 धावा फक्त अवघ्या आता इथून पाहिलं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये फक्त 1च धावेची गरज आहे. वाटलंही नव्हतं गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघ या पद्धतीने मात्र पराभव स्वीकारेल. कारण की 40 धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या होत्या गोलंदाजांकरिता. परंतु गोलंदाज पाहिलं गेलं तर रणजित वाघे थोडासा महागणासा राहिला या षटकामध्ये. कारण की टोटल पाहिलं गेलं तर 24 धावा त्यांना खर्च केल्या. त्यानंतर समाधान कातकरीला पाहिलं, संघाची जिम्मेदारी त्यांच्या हाती होती, परंतु त्यांनी 15 धावा खर्च केल्या. स्ट्राइक इन बॅटर रमेश लोबी, त्याच्या बॅट मधना हा विनिंग चौकार येताना पाहायला मिळतोय. नोचा इशारा दिलाय. परत बॉल चाललाय सीमा पार. मॅच मात्र इथून जिंकल्या. सार्थक 10 रियांश 11 धामोळे संघानं परास्त केल्या पहिल्याच मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला. हार्डलक कुंडेबाल संघ, परंतु ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी आणि कॉंग्रॅच्युलेशन सार्थक 10 रियांश 11 धामोळे संघ. 40 धावेंचं लक्ष होतं आणि त्या 40 धावेंच्या लक्ष्याला मात्र चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्या आणि मॅच मात्र इथूनच पाहिले गेले तर पहिली संपन्न होत्या. परंतु मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील जाऊया. खऱ्या अर्थाने या पहिल्या मॅचचा आणि आजच्या 5व्या दिवसातला पहिला मॅन ऑफ द मॅचचा हकदार मात्र कोण राहील? परफॉर्मन्स चांगला आज ज्याचा राहील त्याचा आज गाजाबाजा या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल.
चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले प्रेक्षकांना आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच रुपेश वाघ. चला यायचं आपले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. कमालीची बॅटिंग राहिली आहे. विचार केला तर 7 बॉल फेस केले, त्यामध्ये 25 धावांचं योगदान त्याचं राहिलं आणि रुपेश वाघ या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले जातात. चला रुपेश वाघ आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच महत्वाची राहील, परंतु परास्त गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघ झाला. नेक्स्ट मॅच साठी आपल्याला देखील ऑल द बेस्ट. परंतु चला रुपेश वाघ आपण लवकर यायचं आहे. जी सामनावीरची ट्रॉफी आहे ती आपण घेऊन जायची आहे. 7 बॉल आणि विचार केलं तर 25 धावांची बहारदार केली आहे. वन साइडेड मॅच त्याने मात्र आपल्या बाजूने खेचल्या आणि इथून पाहिलं गेलं तर समाधान कातकरे यांच्या संघाला मात्र परास्त केलाय. चला रुपेश वाघ अपकमिंग यंग स्टार आयोजकांना विनंती करतोय आपण जी सामनावीरची ट्रॉफी आहे ती आपण द्यायची आहे रुपेश वाघला. जी नाईक त्यांच्या शुभ हस्ते रुपेश वाघला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते.